आज दक्षिण भारत जैन सभा ही 125 वर्षापूर्वी स्थापन झालेली दिगंबर जैन समाजाची एक प्राथमिक संस्था असून आज पूर्वी सभेचं काम बोर्डिंग वगैरे या शिक्षण ह्या दृष्टीनं फार मोठ्या प्रमाणात सुरू केलं। आजच्या काळाची गरज ओळखून आज मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं सभेनं फार मोठं पाऊल उचललेलं आहे। आज आम्ही कर्नाटकातल्या 3 मुलांना दत्तक योजनेत घेऊन त्यांना पूर्ण खर्च देत आहे। म्हणजे एका मुलाला वर्षाचा 1.5 लाख 2 लाख जे काय त्याचा खर्च असेल ते पूर्ण देऊन आपण दत्तक पालक योजना सुरू केलेली आहे। आज समाजापुढचे प्रश्न वेगळे आहेत। मुलांना शिक्षणाला पैशांच्या अभावी शिकू शकत नाहीत अशा सामान्य कुटुंबांच्याकडे लक्ष देण्याचं सभेनं आता ठरवलेलं आहे। सभेचं शिक्षण आरोग्य संस्कार पाठशाळेच्या दृष्टीनं सुद्धा सभा आता फार मोठ्या प्रमाणात त्यांना अपग्रेड करण्याच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं सुद्धा काम सुरू आहे। या दृष्टीनं आपण सभासद सुद्धा वाढवायच्या दृष्टीनं आता प्रयत्न सुरू आहेत। कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात लोकांनी सभेचे सभासद होऊन सभेची ताकद वाढवण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे। त्यात आम्ही सध्या 1 लाख रुपये 51,000 आणि 25,000 हा 3 सभासद कॅटेगरीत सुद्धा सभासद 100 सभासद लिमिटेड करणार आहे। त्यातही ज्यांना इच्छा असेल आपल्या समाजाचं काम करणे त्या लोकांनी यात सहभागी होऊन दक्षिण भारत जैन सभेला मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जय जैन।